आपल्या लहान पिल्लांसाठी आपण जे डॉग फूड आहे ते बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधून. तर आपण त्यांना आता असं ताटामध्ये देतो. आपल्याकडं तो दुसरावाला पण बाऊल आहे, पण पिल्ले जास्त असल्यामुळं काय ते एकातच खात येतं. तर अशा ताटामध्ये वगैरे जर टाकलं तर न व्यवस्थित खाता येतं. याच्यामध्ये थोडंसं आपण गरम पाणी टाकलं की हे मिक्स होऊन जातं आहे. थोडंसं लिक्विड फॉर्ममध्ये राहू द्यायचं याला, जेणेकरून पिल्लांना प्रॉपर खाता येईल. हे तोपर्यंत मिक्स होईपर्यंत आपण काय करू, मदरसाठी अंडे वगैरे त्यांचे आहेत त्यांची कवर काढून घेऊत आपण. मित्रांनो, मी कवर जमा करतोय सगळे, कारण मी एक रील बघितली होती, त्यात एक डॉक्टर सांगू लागले की याच्यामध्ये कॅल्शियमचा सोर्स चांगला आहे. तर मी याच्यावर रिसर्च पण केली, तर खरं आहे ते. त्याच्यामुळे हे कॅल्शियमचं जे सोर्स आहे याचा वापर मी करणार आहे. जे मी सध्या विकत कॅल्शियम आणतोय, त्याच्यानंतर हे संपल्याच्यानंतर मी याचाच पावडर करून पिल्लांना चालू करणार आहे. आणि मदरसाठी आपण एवढं फूड घेतलं आहे, एग्स घेतलेत, सप्लिमेंट टाकणार आहेत आणि त्यांना खायला देणार आहे. या सगळे सप्लिमेंट ॲड केलेत. आता हे बारीक करून खायला देणार. एक जीव झालं तर मग काही बाजूला राहत नाही. चला चला इकडे या 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 यस. खायला चालू केलं पिल्लाने वरचं, तुम्ही बघू शकता. आईच्या दुधापासून आता पिल्ले विलुप्त झालेले आहेत, नावाला आईचं दूध पित आहे. असं कुठं कुठं खायला लागलेत पिल्ले. हे पिल्लू हेवी, ज्याच्याही घरी जाईल का भयानकच. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. डोळे सुद्धा असे निळे निळे शार डोळे आहेत 2 नंबरचे पिल्ल्याचे. पिल्ले बघितले का असं मन खुश होऊन जाते. कसे बघायला लागलेत, आमचे व्हिडिओ काढायला करे म्हणत असते मनातल्या मनात. गुबगुबीत अशी. त्यांच्या मदरला मध्ये टाकले खायला, जेणेकरून यांनी तिचं फूड खाऊ नये मोठं व्हायला. यांना बारीक केले जे चावायला आणि डायजेस्ट करायला सोपं आहे त्यांना. काय म्हणलं, ही भारी पिल्लू गप गप खाते. हे बाकीचे फिरून करून थोड्या वेळाने खाते, तर पण एकदा लागलं की पोट भरूस तर बाजूला सरकत नाही. जुली आली बरं का माझा हात चाटायला. हे सरक आहे, सरक.